नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजय कुंभार। आता मित्रांनो, आपला उपक्रम आहे फ्री क्लास। तर बघा, मूळ संख्या आपला संख्या चॅप्टर चालू आहे आपल्या सिरीज मधला। तर बघा, संख्या चॅप्टर मधल्या मूळ संख्या आपण हा आज घटक बघणार आहोत। मूळ संख्यांची सुरुवात कितीने? मूळ संख्यांची सुरुवात 2 ने होते। कितीने होते बाबांनो? 2 ने सुरुवात होते। त्यानंतर 2 ही एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे। आता बघा, परत दुसरा घटक काय? मूळ संख्या म्हणजे एक आणि त्याच संख्येने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे काय? मूळ संख्या होय। एक आणि त्याच संख्येने त्या संख्येला भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही, अशा सर्व संख्या मूळ संख्यामध्ये मोडल्या जातात। एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही। कुठली? एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही। आता मित्रांनो, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25 आहेत। किती आहेत? 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत। 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज 1060 येते। म्हणजे 1 ते 100 मध्ये 25 संख्या मूळ संख्या आहेत, त्या 25 मूळ संख्यांची बेरीज 1060 येते। आता मित्रांनो, आता आपण मूळ संख्यावर जे घटक पडणार आहेत, जे प्रश्न पडणार आहेत, थोडे प्रश्न आपण घेतलेले आहेत ते बघा। आता बघा, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या दिलेल्या आहेत आपल्या। 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत, त्या आपण 25 संख्या लिहून दिलेल्या आहेत। बघा, 1 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97। मित्रांनो, ह्या मूळ संख्या तुम्हाला न बघता लिहिता आल्या पाहिजेत, मग तरच तुम्हाला हे मूळ संख्याचा प्रश्न 100% तुम्हाला सुटणार आहे। मूळ संख्या ज्याच्या पाठ नाहीत त्याला मूळ संख्येवरचा प्रश्न सुटत नाही, फसतंय। बघा, आता 2 ही एकमेव कसली संख्या? समसंख्या मूळ आहे। मूळ संख्येची सुरुवात 2 पासून होते। आता बघा, 3 ही संख्या आहे। आता ही 3 ही संख्या आहे, 3 या संख्येला 3 नीच भाग जातो आणि 1 ने भाग जातोय। 5 ही संख्या 5 नीच भाग जातो आणि 1 नीच भाग जातो। अशा 1 ते 100 पर्यंत किती बाबा मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत। आता बघा, ह्याच्यावर प्रश्न कसं बनतात तर बघूया आपण पुढं। मित्रांनो, आपला उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तुमच्या मित्रांना बाबा ह्या फ्री क्लासचा फायदा होईल असं तुम्ही सर्व मित्रांना शेअर करा। बघा, आता हा प्रश्न कसा सोडवायचा मित्रांनो? 20 ते 40 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळच संख्या मिळते? किती ते किती सांगितले मित्रांनो? तर बघा, 20 ते 40 पर्यंत मूळ संख्या आपल्याला काढायच्या। बघा, आता 20 पासून 21 मूळ संख्या आहे का? नाही। 22 आहे का? नाही। 23 100% आहे। 24 आहे का? समसंख्या आहे। 25 आहे का? 5 ने भाग जातोय। 26 ला 2 ने भाग जातोय। 27 ला 3 ने जातोय। 28 ला 2 ने जातोय। डायरेक्ट काय आली? 29। 29 नंतर काय येणार आहे? 30 ला 2 ने जातो। 31 ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही। 31 कसली संख्या आली? मूळ संख्या आली आणि डायरेक्ट कुठली ती? 37। आता किती मूळ संख्या मिळाल्या? 4। आता त्यांची अदलाबदल करायची अंकाची, म्हणजे कशी करायची बघा, या 3 च्या ठिकाणी 2 ठेवायचं। 3 च्या ठिकाणी 2 च्या ठिकाणी 3, 3 च्या ठिकाणी 2। आता बघा, 2 च्या ठिकाणी 9, 9 च्या ठिकाणी 2, 3 च्या ठिकाणी 1 आणि 1 च्या ठिकाणी 3, पर 3 च्या ठिकाणी 7 आणि 7 च्या ठिकाणी 3। आता बघा मित्रांनो, या संख्या अदलाबदल आपण अंकाची केलेली आहे। यात मध्ये बघा, आता ही समसंख्या 2 ने भाग जातो, ही तर संख्या नाही। बरं, आता ह्याला बी 2 ने भाग जातो, ही बी समसंख्या आहे। आता बघा, मग ह्या 2 संख्या आहे। मग 13 कसली संख्या बाबा? ह्या 13 संख्येला कुठल्या संख्येने भाग जात नाही, ती मूळ संख्या आहे आणि 73 बी मूळ संख्या आहे। तर बाबांनो, अदलाबदल करून किती संख्या मिळाल्या तुम्हाला? तर 2 संख्या मिळालेल्या आहेत। किती? 2 संख्या मिळालेल्या आहेत। तर उत्तर काय येणार आहे? 2 संख्या। आणि त्या कोणत्या 2 संख्या? तर 13 आणि 73 या संख्या आहेत। बघा मित्रांनो, पुढील प्रश्न बघा।
हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे, तुमच्या वहीत लिहून घ्या, प्रश्न व्यवस्थित सोडवा मित्रांनो. आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरायचं नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपला चॅनलचं नाव आहे अजय कुंभार सर. हे तुम्ही युट्यूबला जरी सर्च केलं तर 100% तुम्हाला भेटल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.